तुम्ही म्हणत असाल मी एवढ्या रात्री एवढ्या घनघोर अंधारात नेमका चाललोय तरी कुठं? आज झालंय असं की माझी कुठून तरी चांगली कमाई झाली म्हणून म्हणलं त्यातली थोडीशी उडवून येऊ म्हणून मी आलोय डीमार्टला. कारण पैसे उधळायचे असतील तर डीमार्ट ही एकमेव जागा आहे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे डीमार्ट मध्ये एक गोष्ट घ्यायला गेली की त्याच्या पाठोपाठ 4-5 गोष्टी तर येतातच. आतमध्ये जाताना किती पण ठरवून जाई एकच गोष्ट घ्यायची पण बाहेर येताना हातात जागा पुरत नाही एवढी गोष्टी घेऊन येतो. बाकी दिवाळी असल्यामुळे गर्दी पण एकदम नाद भरीच होती. आता खिशात पैसे होते त्यामुळे तडकत्या फडकत्या फॉर्म मध्ये डीमार्ट मध्ये शिरलो. आतमध्ये शिरल्यावर सगळ्यात पहिल्यांदा परिस्थितीचा अंदाज घेतला. मग विचार करायला सुरुवात केली नेमकं घ्यायचं तरी काय. कारण घरनं येताना प्री प्लॅनिंग करून आलोच नव्हतो. मग विचार केला आपल्या पोटापेक्षा मोठं काहीच नाही. मग सरळ खाण्यापिण्याच्या सेक्शनला आलो. तिथं आलो थोडंसं आरबाट खायला उचललं कारण काही खाल्ल्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. मग तिथनं आलो कपड्याच्या सेक्शनला. यावेळेस डीमार्ट वाल्यांनी एकदम कडक मटेरियल भरलं म्हणून म्हणलं त्यातले एखादा चांगला पीस निवडून घेतो. कारण मला वाटतं आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे चांगलं खायला आणि दुसरं म्हणजे घालायला चांगली कपडे असलीच पाहिजे. नंतर मग डीमार्ट मध्ये इकडे तिकडे नजर फिरवायला लागलो. डीमार्ट वरनं आठवलं आमची आजी डीमार्टला डिमांड म्हणते. तुमची आजी काय म्हणते ती कमेंट मध्ये सांगा. तेवढंच माझं लक्ष गेलं त्या किमतीवर. नीट बघितलं तर शर्टाचा सेल लागला होता. कुठला पण शर्ट घ्या फक्त 199 रुपये ओनली. आता या शर्टांची क्वालिटी काय असेल ती तर तुम्हाला माहितीच आहे ती काय सांगायला लागत नाही. मग माझं लक्ष गेलं माझ्या पायतानाकडे. मग मला त्याच्यावरती थोडीशी दया आली. माझ्या चपलीला म्हणलं थांब तुला आता सवतच आणतो. सवत म्हणजे माहितीये ना ज्यांना माहिती त्यांना कमेंट मध्ये लिहा. मग एकदाची एक चप्पल पसंत केलीच. आता तुम्ही म्हणाल हो पोरगी पसंत करायला आल्यागतच बोलतोय. त्यात नवल वाटून घेऊ नका भविष्यात सगळ्यांनाच करावं लागणार आहे. जाऊ दे हा जोक आता जास्त मनाव घेऊ नका. तिथनं मग भटकत पुढे निघालो. मग विचार केला एखादा गॉगल बघून घ्यावा. म्हणलं सगळी शायनिंग मारतात आपण पण थोडीशी मारून बघू. कसा वाटला जोक. आता म्हणलं लय खरेदी केली आता बिल किती होतंय ती बघू म्हणून सरळ आलो बिलिंग काउंटरला. जेवढी खरेदी केली होती त्याचं सगळ्याचं बिल करून घेतलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बिल पण नेमकं तेवढंच झालं होतं जेवढं पैसे आणलं होतं. मोजून एकदम काटावर शकुनाचा 1 रुपया राहिला. मग डीमार्टला केलं टाटा बाय बाय. आता म्हणलं निघावं घराकडे. आता व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडलाय. मग व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि या ब्लॉग मध्ये तुमच्या बरोबर मी लय मोठा जोक मारलाय. तेव्हा म्हणजे माझी काही कमाई बिमाई झाली नव्हती. मम्मीला दायवाया करून पैसे मागितले होते. म्हणजे जेवढं काय घेतलं ते सगळं लागणाऱ्या वस्तू होत्या. पैसे उडवायला मी काय कुठला जागीरदार नाही. आता आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. बाकी अजिबात टेन्शन न लेने का मिळते अगले ब्लॉग में. बाय बाय.